वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मधल्या अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन ही पाहिलेली आहे. आता यामध्ये आपण एक्झाम्पल जे आहे की त्या अस्टाल्डिहाइड आणि कीटोनचं एक्झाम्पल घेतलं होतं किंवा रिएक्शन पाहिली होती. When two molecules of aldehydes like acetaldehyde which on reacts with dilute alkali like dilute NaOH to give corresponding beta hydroxybutyraldehyde, it is also termed as aldol. This reaction is termed as aldol condensation reaction. हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिली होती. तसंच आपण कीटोनचं ही एक एक्झाम्पल घेतलं होतं आणि आणखी एक त्यामध्ये आपण पाहिलं होतं की aldehyde or ketones containing alpha hydrogen atom undergo aldol condensation reaction. Aldehyde or ketone containing alpha hydrogen atom undergo aldol condensation reaction. आणि त्यामध्ये आपण aldehyde like acetaldehyde ची रिएक्शन पाहिली होती. Acetaldehyde like CH3 double bond OH. Two molecules of aldehyde like acetaldehyde which on reacts with aqueous alkali like aqueous NaOH or KOH or sodium carbonate to gives. आता यामध्ये काय होतं पहा, अल्फा कार्बन ॲटम कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा अल्फा कार्बन ॲटम कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा अल्फा कार्बन ॲटम हा पहिला aldehyde कंपाउंड आहे, हा दुसरा अल्डिहाइड लाईक acetaldehyde आहे. यामध्ये पण आपण कालच्या पिरियडला पाहिलं होतं की अल्फा कार्बन ॲटम, आता एक अल्फा कार्बन ॲटमला अटॅच झालेले हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन ॲटम आणि यामध्ये याची कोड करूया CH3 च्या ऐवजी CH2 घेऊया आणि हा हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन अशा प्रकारे आपण दाखवूया. कारण का कार्बन हा टेट्राव्हॅलेंट असतो. कार्बनला कुठल्याही रिएक्शन मध्ये कुठल्याही रिएक्टंट मध्ये किंवा कंपाऊंड मध्ये आपण जर पाहिलं तर कार्बनला 4 बॉन्ड झालेले असतात कारण तो टेट्राव्हॅलेंट आहे. असं कधीही नसते की त्या कार्बनला 3 बॉन्ड आहेत किंवा 5 बॉन्ड आहेत. कार्बनला 4च बॉन्ड असतात आणि म्हणून इथे हे दोन कार्बनचे हायड्रोजनचे 2 बॉन्ड, हा हायड्रोजनचा एक तिसरा आणि हा एक चौथा, असे 4 बॉन्ड. किंवा हा कार्बन बघा, इथे 2 बॉन्ड आहेत, इथे एक आणि इथे एक, 2 3 आणि 4 बॉन्ड आहेत म्हणजे टेट्राव्हॅलेंट आहे. ऑक्सिजन डायव्हॅलेंट आहे. कुठेही पाहिजे तर ऑक्सिजनला 2च बॉन्ड असतात, 2 बॉन्ड डायव्हॅलेंट आहे. हायड्रोजन हा मोनोव्हॅलेंट आहे. कुठेही पाहिजे तर हायड्रोजनला एकच हा बॉन्ड असतो. असं कधीही नसते बॉन्ड H बॉन्ड, असं कधीही नसते. एक तर या साइडला बॉन्ड असतो किंवा या साइडला, कोणत्याही साइडला दाखवलं तर बरोबर आहे मोनोव्हॅलेंट असते, डायव्हॅलेंट नसतो. म्हणून त्यामध्ये कार्बनला कुठलीही रिएक्शन बॅलन्स करताना कार्बनची बॅलन्स सॅटिस्फाय करायची असते म्हणजे टेट्राव्हॅलेंट कार्बन आहे तो दाखवायचा असतो. आता यामध्ये काय होते पहा, हा सेकंड मॉलिक्यूल आहे. सेकंड मॉलिक्यूलचा हा मिथिल ग्रुप हा कार्बोनिल कार्बन ॲटम पहिल्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच होतो. ज्यावेळी CH2 ग्रुप किंवा हा अल्किल ग्रुप कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच होतो त्यावेळी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि त्याच वेळी याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि हा हायड्रोजन जो आहे अल्फा हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज अल्फा हायड्रोजन इज मायग्रेटेड टू दी कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्डोल. त्या ठिकाणी अल्डोल कंपाऊंड तयार होतो, त्याला आपण बीटा हायड्रॉक्सीब्युटराल्डिहाइड असं म्हणतो. आता तो प्रोडक्ट कसा तयार होतो का, हा मिथिल ग्रुप CH3, त्यानंतर सिंगल बॉन्ड हा कार्बन, त्या कार्बनला हा हायड्रोजन आणि हा मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे आणि इथं OH आणि हा मिथिल ग्रुप CH2 आणि C डबल बॉन्ड OH, CH2 C डबल बॉन्ड OH, याला आपण अल्डोल म्हणतो किंवा बीटा हायड्रॉक्सीब्युटराल्डिहाइड. आता बीटा हायड्रॉक्सीब्युटराल्डिहाइड कसं, हा अल्फा कार्बन ॲटम आहे, हा बीटा कार्बन ॲटम आहे आणि बीटा कार्बनला एक हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच झाला आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी. एकूण चेन मध्ये जर पाहिलं तर 4 कार्बन ॲटम आहेत म्हणून ब्युटराल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सीब्युटराल्डिहाइड.
दिस बीटा हायड्रॉक्सीब्युटाइलडिहाइड इट इज ऑल्सो टर्म एज अल्डोल, त्याला आपण अल्डोल म्हणतो. आणि नंतर या अल्डोल मधून वॉर्म केल्यानंतर which on warm loss of H2, loss of H2. आता हा H2 हा अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH हा अल्फा कार्बनचा हायड्रोजन बीटा कार्बनचा हायड्रोक्सिल ग्रुप वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट जो मिळतो तो प्रोडक्ट काय म्हणतो हा CH3 CH डबल बॉन्ड C CH C. आता इथं पहा CH2 आहे, इथं CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OH. प्रत्येक कार्बनला जर आपण पाहिलं तर 4 बॉन्ड झालेले आहेत, प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड आहेत आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट म्हणतो. आता हा प्रोडक्ट काय आहे, त्याला प्रोटोनाल्डिहाइड म्हणतो, प्रोटोनाल्डिहाइड. किंवा याचं आययुपीएसी नेम 1 2 3 4 4 कार्बन आयटम आहेत, 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, 4 कार्बन म्हणून ब्यू, डबल बॉन्ड म्हणून ब्यू आणि 2 2 नंबर आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून 2 डबल बॉन्ड आहे म्हणून EN आणि AN, ब्यू 2 EN AL, ब्यू 2 EN AL. This is nothing but the IUPAC name of this compound. This reaction is termed as aldol condensation reaction. आता ही रिएक्शन जी आहे तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे 3 मार्काला क्वेश्चन विचारले. 1 मार्काला रिएक्शन झाली, एक अर्धा मार्काला तुम्हाला aldehyde or ketones containing alpha hydrogen atom undergo aldol condensation reaction हे लिहायला तुम्हाला अर्धा मार्क असतो. या रिएक्शनचे एक्सप्लेनेशन लिहायला किंवा aldol condensation कशाला म्हणते हे लिहायला तुम्हाला 1 मार्क असतो. आणि formaldehyde and benzaldehyde do not contain alpha hydrogen atom, therefore they do not undergo aldol condensation reaction असं लिहिलं त्या ठिकाणी अर्धा मार्क असतो. असं साधारण 3 मार्काला ही रिएक्शन विचारली जाते. असंच आपण केटोनचं एक्झाम्पल पाहिलं होतं आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट मेसिटिल ऑक्साइड हा प्रोडक्ट मिळाला होता. केटोन लाईक एसिटोन which on reacts with aqueous alkali to give corresponding ketol, aldol ketone आणि which on loss of water molecule to give corresponding mesyl oxide हा प्रोडक्ट मिळाला होता. ह्या रिएक्शन आपण पाहिले का. आता यामध्ये क्वेश्चन काय विचारते पहा, व्हॉट इज ऍक्शन ऑफ डायल्यूट अल्कली ऑन अल्डिहाइड और acetaldehyde किंवा व्हॉट इज ऍक्शन ऑफ aqueous alkali or dilute alkali on अल्डिहाइड कंटेनिंग अल्फा हायड्रोजन एटम. अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारते पहा. क्वेश्चन काय आहे, what is action of dilute alkali on aldehyde or ketone containing alpha hydrogen atom. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला तर हीच रिएक्शन द्यायची. एक्सप्लेन किंवा राईट नोट ऑन aldol condensation reaction हीच रिएक्शन लिहायची किंवा एक्सप्लेनेशन लिहायची. किंवा हाऊ विल यू कन्वर्ट aldehyde like acetaldehyde into bu2EnAl अशा प्रकारची रिएक्शन विचारली तर हीच रिएक्शन लिहायची. म्हणजे क्वेश्चन कसाही विचारला जातो तर ते आन्सर या अशा प्रकारे आन्सर लिहायचं. आता कीटोनचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. यामध्ये दोन्ही रिएक्शन मध्ये पाहिलं आपण की दोन्ही जे फर्स्ट प्रोडक्ट आणि सेकंड प्रोडक्ट जे आहे ते सारखेच आहे. आता जर समजा पहिला प्रोडक्ट आणि दुसरा प्रोडक्ट हा जर वेगवेगळा असेल तर आणि त्याचं जर aldol condensation झालं तर त्याला आपण क्रॉस्ड aldol condensation असं म्हणतो. क्रॉस्ड aldol condensation रिएक्शन. आता क्रॉस्ड aldol condensation रिएक्शन का म्हटलंय तर जर समजा आपण एक acetaldehyde आणि दुसरा प्रोपेनॉल्डिहाइड किंवा एक acetaldehyde आणि दुसरा कीटोन लाईक एसिटोन घेतला आणि त्याची जर रिएक्शन घडवून आणली तर त्या रिएक्शनला आपण क्रॉस्ड aldol condensation रिएक्शन असं म्हणतो. क्रॉस्ड aldol condensation रिएक्शन. ते क्रॉस्ड aldol condensation रिएक्शन आपण पाहूया. ही रिएक्शन सुद्धा सेमच आहे परंतु त्याचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट एकापेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात. aldol condensation रिएक्शन, क्रॉस aldol condensation रिएक्शन किंवा क्रॉस aldol condensation रिएक्शन, क्रॉस aldol condensation रिएक्शन. आता क्रॉस aldol condensation रिएक्शन मध्ये फॉर एक्झाम्पल aldehyde लाईक acetaldehyde
CH3 C डबल बॉन्ड OH प्लस प्रोपेनॉल्डिहाइड. इथं मिथिल घेतलाय, या मिथिलच्या ऐवजी इथिल घ्यायचं. इथिल जर घेतलं CH3CH2, इथिल घेतला, मिथिलच्या ऐवजी इथिल घेतला आणि नंतर C डबल बॉन्ड OH प्रोपेनॉल्डिहाइड. आता याची रिएक्शन हे ॲक्वस अल्कली किंवा डायल्यूट NaOH बरोबर जर झाली तर प्रोडक्ट काय मिळतो पहा, ॲक्वस अल्कली किंवा डायल्यूट NaOH किंवा KOH किंवा सोडियम कार्बोनेट टू गिव्स. आता याचं तुम्हाला माहिती आहे सेल्फ ऑक्सिडेशन रिएक्शन किंवा सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन होऊन किंवा कंडेन्सेशन होऊन त्या ठिकाणी फक्त सेल्फ म्हणजे एक स्वतः बरोबरच त्याचं कंडेन्सेशन होणे किंवा अल्डोल कंडेन्सेशन होणे. मग जर अस्टाल्डिहाइड घेतलं तर त्याच्यापासून प्रोटोनॉल्डिहाइड तयार होते, प्रोटोनॉल्डिहाइड. आणि प्रोपेनॉल्डिहाइड जर घेतलं तर प्रोपेनॉल्डिहाइड पासून त्या ठिकाणी एक मिथिल ग्रुप वाढतोय आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट मिळतो. आणि त्यानंतर अस्टाल्डिहाइड आणि प्रोपेनॉल्डिहाइड याची रिएक्शन होऊन एक वेगळा असा हा प्रोडक्ट मिळतो. म्हणजेच काय की या ठिकाणी आपण जर पाहिलं हा अल्फा कार्बन ॲटम आहे, या अल्फा हायड्रोजन ॲटम याचा, आणि हा पहिला मॉलिक्यूल अस्टाल्डिहाइड, हा दुसरा मॉलिक्यूल हा प्रोपेनॉल्डिहाइड. हा जो मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप हा डायरेक्ट कार्बन ॲटमला अटॅच होतो. त्यानंतर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि सिंगल बॉन्ड मध्ये झाल्यानंतर या ऑक्सिजनला हा हायड्रोजन अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट काय होतो पहा, हा CH3 इथं हा CH त्याला OH अटॅच झालेला आणि त्यानंतर हा CH अटॅच झालेला आहे आणि त्याला मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे हा, आणि नंतर CHO हा प्रोडक्ट होतो. आणि नंतर याच्यामधून सेकंड स्टेपला काय होतंय की हा OH आणि हा हायड्रोजन हा इलिमिनेट होतो, वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होऊन या ठिकाणी डबल बॉन्ड येतो. इथं डबल बॉन्ड येतो आणि हा हायड्रोजन आणि हा OH यामधून रिमूव्ह होतो आणि हा एक प्रोडक्ट तयार होतो. त्यानंतर हा अस्टाल्डिहाइड आहे, अस्टाल्डिहाइड ची रिएक्शन ही अस्टाल्डिहाइड बरोबरच होऊन त्या ठिकाणी CH3 CH OH CH2 CHO हा प्रोडक्ट मिळतो. आणि नंतर काय होतं सेकंड स्टेप मध्ये इथला एक हायड्रोजन आणि हा OH हा रिमूव्ह होतो आणि या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याला आपण प्रोटोनॉल्डिहाइड असं म्हणतो, प्रोटोनॉल्डिहाइड. त्यानंतर याचं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन होऊन त्या ठिकाणी वेगळाच प्रोडक्ट मिळतो. त्याचे प्रोडक्ट जे आहेत ते प्रोडक्ट काय म्हणतात पहा, हा प्रोटोनॉल्डिहाइड त्यानंतर या ठिकाणी या प्रोडक्टला काय म्हणतो आपण 1 2 3 आणि 2 मिथिल एकूण 4 कार्बन ॲटम आहे म्हणून ब्यूट 2 मिथिल ब्यूट 2 आणि दुसरा प्रोडक्ट जो मिळतो तो दुसरा प्रोडक्ट कसा मिळतो, जर समजा यामध्ये याची सेल्फ रिएक्शन जर झाली कुठल्या या प्रोडक्टची म्हणजे CH3CH C डबल बॉन्ड OH आणि असाच एक दुसरा प्रोडक्ट CH3CH C डबल बॉन्ड OH म्हणजे एक प्रोपेनॉल्डिहाइड आहे. या प्रोपेनॉल्डिहाइडचं जर समजा सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन जर झालं तर यामध्ये हा अल्फा कार्बन ॲटम हा कार्बन ॲटमला अटॅच होतो. नंतर ह्या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि हा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन हा ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो, या ठिकाणी प्रोडक्ट CH3CH2 त्यानंतर C या कार्बन ॲटमला या ठिकाणी CH2CH3 हा अटॅच झालेला आहे OH आणि
या ठिकाणी CH3 CH CH3 CHO त्यानंतर हा हायड्रोजन आणि हा OH रिमूव्ह होतो आणि इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो. हा प्रोडक्ट एक म्हणतो. या प्रोडक्टला सेल्फ कुठं हा जसा असिटाल्डिहाइडची रिएक्शन असिटाल्डिहाइड बरोबर झाल्यानंतर प्रोटोनाल्डिहाइड तयार होते, तसंच प्रोपेनॉल्डिहाइडची रिएक्शन प्रोपेनॉल्डिहाइड बरोबर झाल्यानंतर हा प्रोडक्ट म्हणतो. हा प्रोडक्ट पहा प्लस CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH CH3 CHO CH3 CHO. याला काय म्हणतो आपण? याला नंबरिंग द्यायचे, IUPAC पाहिजे 1 2 3 4 5. दोन नंबरला मिथिल आहे म्हणून 2 मिथिल त्यानंतर एकूण 5 कार्बन ऍटम आहे म्हणून पेंट आणि 2EnAl हा प्रोडक्ट मिळेल. पेंट 2EnAl हा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. आता यामध्ये क्रॉस अल्टरनेशन मध्ये सेल्फ कंडेन्सेशन मध्ये या ठिकाणी हा प्रोडक्ट मिळाला. तो अशा प्रकारे मिळाला. अशा प्रकारे तो प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे. आता इथं हा सेल्फ कंडेन्सेशन आहे. सेल्फ कंडेन्सेशन. आता हे क्रॉस कंडेन्सेशन सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे काय? हा जो प्रोटोनाल्डिहाइडचा प्रोडक्ट मिळाला, हा प्रोटोनाल्डिहाइडचा प्रोडक्ट कसा मिळाला? तर त्या ठिकाणी प्रोटोनाल्डिहाइड एक असिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल दुसऱ्या असिटाल्डिहाइड बरोबर त्याचं कंडेन्सेशन होऊन हा प्रोटोनाल्डिहाइड प्रोडक्ट मिळाला. त्यानंतर 2 मिथिल पेंट 2EnAl हा प्रोडक्ट कसा मिळाला? 2EnAl हा प्रोडक्ट कसा मिळाला? हा प्रोपेनॉल्डिहाइड आहे. या प्रोपेनॉल्डिहाइडची दुसऱ्या प्रोपेनॉल्डिहाइड बरोबर कंडेन्सेशन होऊन तो प्रोडक्ट मिळाला. ही रिएक्शन आपण इथं पाहिली. ही रिएक्शन प्रोपेनॉल्डिहाइडचा पहिला प्रोडक्ट, प्रोपेनॉल्डिहाइडचा दुसरा प्रोडक्ट आणि त्याचं कंडेन्सेशन होऊन हा प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे. आता क्रॉस कंडेन्सेशन मध्ये पहिला प्रोडक्ट हा आपण असिटाल्डिहाइड घेतला आणि दुसरा प्रोडक्ट हा प्रोपेनॉल्डिहाइड घेतला आणि त्याच्यापासून प्रोडक्ट आपल्याला काय मिळाला? कंडेन्सेशन होऊन त्याला क्रॉस कंडेन्सेशन म्हणतो. 2 मिथिल ब्यूट 2EnAl 2 मिथिल ब्यूट 2EnAl. ठीक आहे. आता चेंज काय करायचा? पहिला प्रोडक्ट हा प्रोपेनॉल्डिहाइड घ्यायचा आणि दुसरा प्रोडक्ट हा असिटाल्डिहाइड घ्यायचा आणि त्या ठिकाणी रिएक्शन आपण पाहिजे. पहिला प्रोडक्ट हा प्रोपेनॉल्डिहाइड घ्यायचा. प्रोपेनॉल्डिहाइड यामध्ये CH3 CH2 C डबल बॉन्ड OH हा पहिला प्रोडक्ट घेतला. हा आणि दुसरा रिएक्टंट जो आहे तो असिटाल्डिहाइड घ्यायचा. असिटाल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH. रिएक्टंट हेच दोन्ही आहेत, फक्त आपण वेगवेगळी रिएक्शन करतोय. क्रॉस कंडेन्सेशन मधले जे प्रोडक्ट कसे आले? सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे स्वतः बरोबरच रिएक्शन होणे, त्याला सेल्फ कंडेन्सेशन म्हणतो. असिटाल्डिहाइडची स्वतः बरोबर कंडेन्सेशन होऊन प्रोटोनाल्डिहाइड तयार होतं आणि प्रोपेनॉल्डिहाइडची स्वतः बरोबर रिएक्शन होऊन 2 मिथिल पेंट 2EnAl हा प्रोडक्ट मिळाला. आता क्रॉस कंडेन्सेशन मध्ये पहिला प्रोडक्ट असिटाल्डिहाइड आणि दुसरा प्रोडक्ट हा प्रोपेनॉल्डिहाइड घेतल्यानंतर या ठिकाणी 2 मिथिल ब्यूट 2EnAl हा प्रोडक्ट मिळाला. आता आपण काय केलं? आता आपण पहिला प्रोडक्ट हा प्रोपेनॉल्डिहाइड घेतला आणि दुसरा प्रोडक्ट हा असिटाल्डिहाइड घेतला. आता याचं क्रॉस कंडेन्सेशन रिएक्शन पाहिजे. क्रॉस कंडेन्सेशन रिएक्शन. आता प्रोडक्ट काय म्हणतो का? इथं हा अल्फा कार्बन ऍटम, याचा हा अल्फा हायड्रोजन ऍटम. हा अल्फा कार्बन ऍटम किंवा मिथिल ग्रुप हा कार्बन ऍटम पहिल्या रिएक्टंटच्या किंवा कंपाऊंडच्या कार्बन ऍटमला अटॅच होतो. त्यावेळी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचे कन्व्हर्जन ही सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि नंतर याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळतो पहा? हा मिथिल ग्रुप. प्रोडक्ट इथे काहीच लिहितो. हा मिथिल ग्रुप CH3 हा CH2 त्यानंतर हा कार्बन, त्या कार्बनचं OH मध्ये कन्व्हर्जन झालेलं, त्यानंतर हा H आणि त्याला हा CH2 CHO हा प्रोडक्ट तयार झाला.
ठीक आहे. आता याचं नंतर वॉर्म केल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतंय आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. तो वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट कसा होतो? हा अल्फा कार्बन ऍटम आहे, या अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि इथं डबल बॉन्ड येतो आणि त्या ठिकाणी हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. क्रॉस कंडेन्सेशन म्हणजे CH3CH2 प्लस CH3CH2 त्यानंतर CH डबल बॉन्ड CHO डबल बॉन्ड CHO हा प्रोडक्ट मिळाला. आता याला आययुपीएसी नेम द्यायचं. आययुपीएसी नेम काय द्यायचं? कार्बोनिक कार्बन जो अल्डिहाइडचा कार्बन आहे त्याला 1 नंबर द्यायचा, नंतर 2 3 4 आणि 5 कार्बन ऍटम आहेत, एकूण 5 आहे, डबल बॉन्ड आहे म्हणून पेंट. त्यानंतर 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे, त्यातला कमीत कमी 2 डबल बॉन्ड आहे म्हणून EN आणि AL, पेंट टू ENAL, पेंट टू ENAL हा प्रोडक्ट मिळाला आपल्याला. पेंट टू ENAL म्हणजे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये या ठिकाणी कशा रिएक्शन होते पहा. सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे स्वतः बरोबरच रिएक्शन, एकदा असिटाल्डिहाइडची रिएक्शन असिटाल्डिहाइड बरोबर होते, प्रोटॉनल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळाला. त्यानंतर प्रोपॅनॉल्डिहाइडची रिएक्शन स्वतः बरोबरच होती आणि त्या ठिकाणी 2 मिथिल पेंट टू ENAL हा प्रोडक्ट मिळाला. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये पहिला प्रोडक्ट आपण असिटाल्डिहाइड घेतला, दुसरा रिएक्टंट असिटाल्डिहाइड घेतला, दुसरा रिएक्टंट हा प्रोपॅनॉल्डिहाइड घेतला आणि प्रोडक्ट आपल्याला मिळाला 2 मिथिल ब्यूट टू ENAL. आता नंतर परत काय केलं आपण? पहिला रिएक्टंट हा प्रोपॅनॉल्डिहाइड घेतला आणि दुसरा रिएक्टंट हा असिटाल्डिहाइड घेतला आणि त्याची रिएक्शन घडवून आणली, क्रॉस कंडेन्सेशन केलं आणि आपल्याला प्रोडक्ट मिळाला पेंट टू ENAL, पेंट टू ENAL. दिस इज नथिंग बट दी क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. ठीक आहे. आता पुढची एक रिएक्शन, आणखी एक रिएक्शन आपण पाहूया. रिएक्शन महत्वाची आहे पहा. थोडस शांत डोक्यानं जर लक्ष दिलं तर रिएक्शन नेमकी कशी होते हे पटकन लक्षात येते पहा. हा प्रोडक्ट जो आहे 2 स्टेप मध्ये रिएक्शन झाल्यानंतर हा प्रोडक्ट मिळाला, किंवा तो प्रोडक्ट आहे 2 स्टेप मध्ये रिएक्शन झाल्यानंतर तो प्रोडक्ट मिळाला, डायरेक्ट हा प्रोडक्ट मिळालेला नाही. रिएक्शन कशी होते ते व्यवस्थित पाहिजे आणि नंतरच समजून घेऊन ते लिहून काढायची आणि वाचायची आणि नंतर लिहून काढायची. ठीक आहे. आता नंतर पुढची रिएक्शन पाहूया आपण. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन नंतर आपण ऍडिशन रिएक्शन पाहिली होती, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. त्यामध्ये फिनिल हायड्रोजनची रिएक्शन पाहिली होती. फिनिल हायड्रोजन व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अल्डिहाइड और कीटोन्स टू गिव्स करस्पॉन्डिंग फिनिल हायड्रोजन. फिनिल हायड्रोजन हा प्रोडक्ट मिळाला होता. आता त्यानंतर ऍडिशन ऑफ सेमी कार्बाइड रिएक्शन पाहूया. Addition of aldehydes or ketones, addition of semi-carbazide. आता यामध्ये aldehyde or ketones containing aldehydes or ketones which on reacts with semi-carbazide. Aldehyde like acetaldehyde CH3CH double bond O which on reacts with semi carbazide चा फॉर्म्युला काय आहे? H2N NH C double bond O NH to gives semi carbazide. आता यामध्ये काय होतं? कंडेन्सेशन रिएक्शन आहे. हा O आणि हा H2 हा रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग असिटाल्डिहाइड सेमी कार्बाझोन हा प्रोडक्ट मिळतो. असिटाल्डिहाइड सेमी कार्बाझोन हा प्रोडक्ट मिळतो. यामध्ये हा वॉटर मॉलिक्यूल लॉस झाला, लॉस ऑफ H2 टू गिव्स शिल्लक काय राहिले? CH3 CH डबल बॉन्ड N NH C डबल बॉन्ड O NH2. असिटाल्डिहाइड सेमी कार्बाझोन हा प्रोडक्ट मिळाला. When acetaldehyde which on reacts with semi-carbazide to gives corresponding acetaldehyde semi-carbazole. असंच आपण एक्झाम्पल ऍसिटोनचं घेऊया. ऍसिटोन ketone like acetone CH3 double bond O which on reacts with semi-carbazide to give double bond O NH2
लॉस ऑफ H2 हा लॉस झालेला H2 हा ऑक्सिजन आणि हा H2 वॉटर मॉलिक्यूल हा इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट होतो आपल्याला CH3 CH3 डबल बॉन्ड NH C डबल बॉन्ड O NH2 एसिटोन सेमी कार्बोझोल एसिटोन सेमी कार्बोझोल असं म्हणतो आपण when acetone which on reacts with semi carbazide to give corresponding acetone semi carbazole ठीक आहे त्यानंतर आणखी एक रिएक्शन आपण पाहूया रिएक्शन विथ किंवा एडिशन ऑफ अल्डेहाइड्स लाइक acetaldehyde यामध्ये पहा पुढची रिएक्शन पाहूया सेम रिएक्शन होती पहा हा H 2,4-dinitrophenyl hydrazine 2,4-2-nitrophenyl hydrazine NO2 to gives त्या ठिकाणी रिएक्शन काय होते लॉस ऑफ H2 सेम रिएक्शन टू गिव्स CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH NO2 एसीटोन 2,4-dinitrophenyl hydrazone सॉरी acetaldehyde 2,4-dinitrophenyl hydrazone ठीक आहे सेम रिएक्शन कीटोन बरोबर होते कीटोन लाइक एसीटोन इथे हे एसीटोन घेतलं याची रिएक्शन सेम रिएक्शन होते एरोमेटिक ग्रीन आणि एरोमेटिक ग्रीनला NO2 इथे NO2 2,4-dinitrophenyl hydrazine to gives loss of H2O to gives CH3 double bond NH single bond NO2 ठीक आहे यामध्ये फरक काय पहा इथं हायड्रोजनच्या ठिकाणी फक्त इथं मिथिल ग्रुप आहे बाकी सेम प्रोडक्ट आहे एसीटोन 2,4-dinitrophenyl hydrazone ठीक है दिस इज नथिंग बट द addition of 2,4-dinitrophenyl hydrazine to gives 2,4-dinitrophenyl hydrazone हा प्रोडक्ट मिळाला यामध्ये रिएक्शन विथ acetaldehyde and 2,4-dinitrophenyl hydrazine आणि एसीटोन विथ 2,4-dinitrophenyl hydrazine याची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळाला ओके धन्यवाद